आपल्या देशात अनेक रहस्यमय गावं ठिकाणं आहेत. काही जगावेगळ्या प्रथा परंपरा देखील आहेत. अनेक प्रथा अशा आहेत ज्या ऐकून आपण एकतर आश्चर्यचकित होतो किंवा गोंधळून तरी जातो. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील एका गावातही अशाच काही अनोख्या प्रथा आहेत ज्या सर्वांनाच गोंधळात टाकतात. आजच्या व्हिडिओतून आपण याच विषयी जाणून घेणार आहोत. नमस्कार मंडळी, मी चैताली आणि तुम्ही पाहताय ओनली मानिनी. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यामधील या अनोख्या गावात अनेक गोष्टी फार रहस्यमय आहेत. पहिलं तर या गावाने जवळपास 500 वर्षांपासून एकही लग्न पाहिलेलं नाही. आणि दुसरं म्हणजे या गावातील घरात ना पलंग आहे, ना बाज, ना गावात दुमजली घर. या आगळ्यावेगळ्या प्रथा परंपरांमुळेच संपूर्ण मराठवाड्यात हे गाव नेहमीच चर्चेचा विषय ठरतंय. चौंडाळा असं या गावाचं नाव. या गावामध्ये एकही दुमजली घर नाही. कोणत्याही घरामध्ये पलंग, बाज किंवा कॉट देखील नाही. असं असण्याचं कारण विचारलं असता येथील नागरिक सांगतात की गावच्या वेशीवर ग्रामदेवतेचं मंदिर आहे. या देवीचं मंदिर पूर्वी 2 मजल्यांचं होतं. मात्र वरचा मजला कोसळल्यानंतर गावात कोणीच 2 मजली घर बांधण्याची हिंमत केली नाही आणि यापुढेही करणार नाही. अन्य एका मान्यतेनुसार देवीच्या मंदिरापेक्षा आपल्या घराची उंची अधिक असू नये अशी गावकऱ्यांची मान्यता आहे. त्यामुळेच या गावात कोणीच दुमजली घर बांधत नाही. गावकऱ्यांची श्रद्धा इथवरच थांबत नाही. गावात पलंग, खाट ना सोफा आहे. अगदी बाळणपणात सुद्धा बाई जमिनीवरच झोपते. यामागचं कारण म्हणजे देवी नवरात्रीत मंचकी निद्रेत जाते. मंचकी म्हणजे पलंग. त्यामुळेच देवीचा मान राखण्यासाठी कोणीच पलंगावर झोपत नाही. या गावातील लग्नाच्या अनोख्या प्रथेविषयी बोलायचं झाल्यास गावात लग्न न होण्यामागे एक आख्यायिका सांगितली जाते. पुरातन काळामध्ये रेणुका मातेचं लग्न ठरलं. लग्नाचं वराड गावात आलं, पण हे लग्न रेणुका मातेला मान्य नव्हतं. याच कारणामुळे रेणुका मातेचा कोप झाला आणि लग्नासाठी आलेल्या संपूर्ण वराड्यांचं दगडात रूपांतर झालं. यात शिळा म्हणजे दगड आपल्याला गावच्या आजूबाजूला हजारोंच्या संख्येने दिसतात. आश्चर्याची बाब म्हणजे गाव परिसरात मोकळ्या मैदानावर हजारोंच्या संख्येने पडून असलेल्या या दगडांचा वापर अद्यापही कशासाठीच केला जात नाही. या प्रथेमुळेच गावात लग्न करणं शक्य नसल्याने गावातील मुलामुलींच्या लग्नासाठी गावकऱ्यांनी यावर भन्नाट उपाय शोधलाय. गावापासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या हनुमान मंदिरात अर्थात बजरंगबलीच्या मंदिरात हे विवाह सोहळे पार पडतात. तुम्हाला संभाजीनगर येथील या अनोख्या गावाविषयी आणि तेथील प्रथांविषयी काय वाटतं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओनली मानिनीला जरूर सबस्क्राईब करा.